नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आजचे जे काय प्रश्न असणार हे वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या घटकाशी निगडित असलेले प्रश्न असणार आणि त्यासाठी बारकाईने लक्ष द्या, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला या प्रश्नाच्या माध्यमातून 100% फायदा होणार आहे। आणि हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न मायक्रो स्वरूपामध्ये लिहून घेण्याचा जो काय प्रयत्न आहे तो तुम्ही करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या ऐन दिवशी किंवा अगोदर रिव्हिजन करण्यासाठी थोडीशी मदत होईल। आणि या प्रश्नांचं विश्लेषण देखील मी देणार आहे। त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। आपण हा पहिला प्रश्न बघू। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न तसा मागच्या लेक्चरमधला आहे, परंतु मागच्या लेक्चरमध्ये आपण अमेरिका हे उत्तर टिक केलेलं होतं, ते चुकून झालं होतं आपल्याकडून, पण तसं त्याचं उत्तर नाही आहे। तर ते उत्तर का नाही आणि अमेरिका का उत्तर होऊ शकतं या दोन्ही बाबीविषयी बघूयात। जर तुम्हाला प्रश्न आला की सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणत्या देशामधील आहे, तर अमेरिका उत्तर आहे। पण प्रश्न कसा आहे बघा एकदा। हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2026 हा एक अहवाल आहे। इथपर्यंत क्लिअर। आता या अहवालाविषयी मी तुम्हाला समजावून देतो। हा जो अहवाल आहे हा अहवाल हुरून, व्यवस्थित समजून घ्या, हुरून रिसर्च इन्स्टिट्यूट ही एक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून हा अहवाल प्रकाशित केला जातो। आणि हा अहवाल आला होता 5 मार्च 2026 ला पब्लिश करण्यात आला, 5 मार्च 2026। आणि या अहवालाच्या माध्यमातून जगातील सर्वाधिक अब्जवादी जे काही लोक आहेत त्या लोकांची जी काही लिस्ट आहे ही लिस्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। खूप मोठी लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावरचं जे नाव आहे ते एलॉन मस्क या व्यक्तीचं आहे, ज्या व्यक्तीकडे 792 मिलियन डॉलरमध्ये संपत्ती तुम्हाला बघायला मिळेल। जगातली सर्वात अब्जावधी किंवा अब्जाधीश असलेली ही व्यक्ती आहे। ओके, लक्षात ठेवा। आणि या लिस्टमध्ये बघा आता काय म्हटलंय किंवा या अहवालानुसार जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेला देश कोणता आहे, तर तो चीन आहे। चीन 1 नंबरला आहे, अमेरिका 2 नंबरला आहे आणि भारत 3 नंबरला आहे। आणि भारत का 3 नंबरला आहे, तर भारतामध्ये 308 अब्जाधीश लोक आहेत आणि या 308 मध्ये सर्वात पहिल्या क्रमांकावरती असलेली कोणती व्यक्ती आहे, तर मुकेश अंबानी आहे। मुकेश अंबानी ही व्यक्ती आहे। कळालं सर्वांना? जगात किंवा आशिया खंडातली सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून गणल्या जाते। ओके, आणि त्यानंतर जगात सर्वात श्रीमंत महिला अब्जाधीश कोण आहे, तर रोहिणी किंवा रोशनी मल्होत्रा असं तिचं नाव आहे। ठीक आहे, लक्षात राहू द्या। आपण पुढे जाऊयात। आणि मुकेश अंबानी यांच्याकडे किती संपत्ती, 9.8 लाख कोटी एवढी संपत्ती असलेली आपल्याला बघायला मिळते। आपण पुढे जाऊयात। बघा, महिला सरपंचाच्या ऐवजी पुरुष नातेवाईक प्रशासन चालवण्याच्या सरपंचपती प्रथेला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कोणती मोहीम सुरू केली, अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारला जाऊ शकेल। सरपंचपती ही कॉन्सेप्ट काय आहे समजून घ्या। बघा, आतापर्यंत कसं व्हायचं की महिला ज्या ठिकाणी सरपंच आहेत, या सरपंच महिला असून देखील त्यांचे जे काय पती आहेत ते पती सरपंच म्हणून कारभार पाहत होते। तर ही प्रथा कुठेतरी चुकीची आहे। या प्रथेला आळा बसावा म्हणून केंद्र सरकारने कोणत्या मोहिमेला सुरुवात केली आहे, तर त्या मोहिमेचं नाव आहे से नो टू प्रॉक्सी सरपंच अशी मोहीम आहे। कळालं? आणि या मोहिमेची सुरुवात केल्यानंतर या मोहिमेचा उद्देश असा आहे की महिला जर सरपंच असेल
तर तिनेच गावचा कारभार सरपंच म्हणून पाहावा, ना की तिच्या पतीने. ओके, चला पुढे जाऊयात आपण. बघा, पंजाब राज्य आहे आणि पंजाब राज्याच्या मुख्यमंत्री माया धिया दा सत्कार योजना ही योजना पंजाब सरकारने सुरू केलेली आहे. आणि या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती या कॅटेगरीमध्ये जन्माला आलेल्या ज्या काय महिला आहेत, महिलांना दरमहा किती आर्थिक सहाय्य दिले जाते, तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? 1,500 एवढं आर्थिक सहाय्य त्यांना दिलं जाणार आहे. आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, तीच योजना पंजाब सरकारच्या मुख्यमंत्री मावाधिया दा सत्कार योजना अंतर्गत महिलांना म्हटलंय फक्त, हे महत्वाचं आहे. मग त्या SC कॅटेगरीच्या सोडून म्हणायलंय बरं का, लक्षात ठेवा. इतर महिलांना किती आर्थिक मदत दिली जाते, तर प्रामुख्याने 1,000 आर्थिक मदत जी आहे ती त्यांना दिली जाते. आता बघा, SBI जनरल इन्शुरन्स जो आहे, या इन्शुरन्सचा नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नुकतीच कुणाची नियुक्ती केलेली आहे? सुप्रसिद्ध अभिनेते, मला एकदा यांचं नाव कमेंट करून सांगा, बिहारचे आहेत. चला, लंडन मधील रॉयल जिओग्राफिकल सोसायटी कडून दिला जाणारा MMSD मार्टिन अवॉर्ड मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय आणि पहिल्या आशियाई महिला कोण ठरलेल्या आहेत, ते मला एकदा कमेंट करून सांगा बरं. काय आहे याचं उत्तर? तर हा महत्वाचा भाग आहे. ओके, काय उत्तर आहे याचं? कमेंट करून सांगा. का सांगू मीच? डॉक्टर कृती के कारंत असं उत्तर आहे. ओके, चला आपण पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, CAA ज्याला तुम्ही सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट म्हणता, या कायद्यानुसार किंवा या कायद्याच्या अंतर्गत आसाममध्ये भारतीय नागरिकत्व मिळवलेली पहिली व्यक्ती कोण ठरली आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. कोणती व्यक्ती ठरली आहे? तर त्यांचं करेक्ट उत्तर काय आहे? करेक्ट उत्तर तर दीपाली दास हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. ओके, लक्षात आलं? हे तुम्हाला लक्षात यायलंय बघा की दीपाली दास इंटर्स आसाम फ्रॉम बांगलादेश विथ हर हजबंड 1988 अशा पद्धतीने. ओके, चला पुढे जाऊयात. अलीकडे मद्रास उच्च न्यायालयाने मुख्य न्यायाधीश म्हणून कुणाची नियुक्ती केली आहे किंवा कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ही व्यक्ती आहेत, यांचं नाव काय आहे? तर न्यायमूर्ती सुश्रीत अरविंद धर्माधिकारी यांची मुख्य न्यायाधीश म्हणून नुकतीच काय केलेली? नियुक्ती केलेली आहे. नवी दिल्ली येथे 10 मार्च 2026 रोजी 40व्या आहार आंतरराष्ट्रीय अन्न व आतिथ्य मेळाव्याचे उद्घाटन खालीलपैकी कुणी केले? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेली आहे. आता आपण एक शेवटचा प्रश्न बघूयात. बघा, 26च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने कुणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांना सन्मानित करण्यात आलाय. या इमेजवरून लक्षात येत असेल. आणि हा जर अवॉर्ड तुम्हाला घ्यायचा असेल, कोणता? इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्ड, तर UK मध्ये शिक्षण घेतलेलं असायला पाहिजे आणि यांचं MSc झालेलं आहे. काय झालेलं आहे? यांचं MSc झालेलं आहे. MSc कुठे झालेलं आहे? तर स्कूल ऑफ किंवा काय म्हणतात त्याला, स्कूल ऑफ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण झालं होतं आणि त्यांनी पण तिथे इकॉनॉमिक्समध्ये MSc घेतली होती आणि यांनी पण त्याच युनिव्हर्सिटीमध्ये इकॉनॉमिक्समध्ये MSc घेतलेले आहे. अकाउंट असा त्यांचा सब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने असे जर चांगले साक्षर लोक जर राजकारणात आले तर देशाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.